माणाई नगर एक लेगी अंपायर पाठवा प्लीज. माणाई नगर प्लीज कोणीतरी या लेगी अंपायर साठी. मॅचला सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल. अख्खू टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आणि एका धावेने मात्र संघाचं खातं अकाउंट श्री गणेश होत असताना टीम लेंडोरी संघ. बॉसलाच विचार कुठे ठेवली आहे. बॉसची बॅट विचार बॅटिंग करून आल्यावर कुठे ठेवली होती. ही बॉसची बॅट मला वाटतं त्याच्या हात. व्हाईट बॉलचा इशारा आणि विनंती असेल जेवायचं अजून कोण बाकी असेल. व्हाईट +1 2 धावा. व्हाईट +1 2 धावा. बघा जेवायचं अजून कोण बाकी असेल त्यांनी जेवून घ्यायचंय. प्रत्येक खेळाडूला जेवण आहे माणेनगर टीम कडून. तर विनंती असेल जेवायचं कोण बाकी असेल त्यांनी जेवून घ्यायचंय. हाफ ट्रॅकर बॉल होता. बीट करून पाठीमागे चाललाय. सकाळपासून पाऊस आहे तिकडे. चांगला बॉल तिथे आतडलाय. यस डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. पंचांनी घोषित केलंय डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव आहे. कशासाठी थांबलंय. चला थोडस मॅच स्पीडअप करायचंय. रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू घेऊ शकता जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर. चला मॅच करा स्पीडअप. चला
व्हाईट बॉल. जबरदस्त स्ट्रोक इनसाइड आउट फटका फेकून दिलाय 6 धाबांसाठी. षटकार. दहा धावा धावफलकावरती लागलाय. 10 ऑन स्कोर कार्ड. टीम ब्लेंडोरी संघ आणि त्यांच्या विरोधात कुसरूड. पुढचा बॉल. ओहो गती काढून घेतली. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला हा बॉल. अकुटप्याचा बॉल ऑन साइडला बळवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. तिथे आपण जर पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न विकेट किपर यांकडे थ्रो केलाय वेगाने, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वेगाने 2 धावा तिथे कंप्लीट झाल्यात. मॅच स्पीडअप करा थोडीशी मित्रांनो. सन्माननीय आदरणीय अमोलजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं हनुमान चषक आणि त्याचबरोबर माळाईनगर टीम कडून सहर्ष स्वागत. वेलकम सर. आपला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अमोलजी कदम साहेबांना मी विनंती करेन की आपण आपलं स्वागत आहे. विकेटचं पतन फलंदाज बाद. 13 धाबा धावफलकावरती लागल्यात. 13. विकेट काढण्याचा प्रयत्न बीट करून पाठीमागे चाललाय. आलाय तो डॉट बॉल, परंतु अगदी वेगाने एक डाव कंप्लीट केली. ओहो चांगला बॉल, चांगला बॉल. विजयला माहिती आहे कशा पद्धतीने प्रत्येकाचा खेळ राहिलाय आणि त्याच पद्धतीने मात्र
बोल. हॅलो हॅलो. हा बोल. मॅचला बोल. सुभाष. बिझी पाठव ना मग. मेसेज केला की तुला. अरे काय व्हाईट बॉल आलाय. अजय. अगदी चांगला बॉल. टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. आणि ही एक धाव म्हणजे टोटल 15 धावा. ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षक आहे विजय. चांगला स्टॉप विजयच्या माध्यमातून मात्र जरूर झालाय. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न अगदी चांगले पाहायला मिळतील. 2 धावा. चांगला फटका खेळलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. एक जबरदस्त स्ट्रोक षटकार. बॅटला ब्रश झालाय. चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद. अमोलजी कदम साहेब महत्वाचं सहकार्य मोलाचं सहकार्य राहिलं या हनुमान चषकामध्ये. त्यांचं स्वागत अगदी होत असताना मात्र मुख्य व्यासपीठाच्या दिशेने स्वागत आहे आपलं सर. हनुमान चषक 2025 मध्ये. सन्मान्य आदरणीय अमोलजी कदम साहेबांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. तीन धावा धावफलकावरती मात्र लागत असताना मात्र पाहायला मिळतात. तिथं नाही. अरे आतमधल्या साईडला तू तिकडे नाही. अरे गोठवली ते तलावाच्या बाजूचं नाही.
तिथं इकडच्या साईडला लोकेशन पाठवतो तुला, तिथं ये. लोकेशन पाठवतो तुला. चैतन्य मात्र या ठिकाणी उपस्थित झालं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26. विजयासाठी लक्ष्य 27 धावांचं. सर बोला ना. नमस्कार.
लक्ष आपण जर पाहायला गेलं तर हेलिकॉप्टर उडवलाय जरूर मिड विकेटच्या दिशेने. फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकार येईल. सन्माननीय आदरणीय विजयदादा बाकाडे यांच्याकडून माळानगर या हनुमान चषकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. धन्यवाद विजयदादा. मनापासून धन्यवाद विजयदादा बाकाडे यांच्याकडून मानायनगर टुर्नामेंटसाठी या हनुमान चषकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच्याबद्दल मनापासून आभार. व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. काय फटका लगावलाय. जबरदस्त स्ट्रोक. सूरज याच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. सोडून दिलाय. ओळखलं पारखलं. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला. मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच केलाय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लगावलाय. एक डाऊन कंप्लीट होते आणि ते चांगली रणनीती आखली आहे. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक समाप्त. टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. 12 चेंडू मध्ये 11 करायचे आता. 12 चेंडू 11ची गरज. बघा भरपूर मैच ला वेळ जातोय. अंपायर उपाध्याय सर थोड़ा सा स्पीडअप लीजिए क्योंकि अभी तक चौथा लॉट्स चालू है. फुल टॉस बॉल होता. एकच धाव मात्र प्राप्त होईल. नो बॉल. +1. म्हणजे आता फ्री हिट असेल. खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑन साइडला
हलक्या त्याने ढकलून दिलाय. एकच धाव. सर कुठे राहत अखंड शाहूवाडी तालुका. बॅटला जरूर ब्रश झाला होता. विकेट किपरने लाईन मिस तिथे केली. चांगला बॉल तिथे हाताळलाय. जबरदस्त स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये फिल्डर. ओ हो हो ओ माय गॉड. कॅच तर सोडलीच आणि बाउंड्री देखील दिली. 9 चेंडू 3 धाब्यांची गरज. खोदून काढलाय. स्कोअर लेवल झालाय. आता एका धावेची गरज असेल. टीम वाटोळे टीम वाटोळे फणस वाडी वाटोळे टीम टॉस साठी यायचंय. आणि काठी काढले. क्लीन बोल्ड केलाय. अजूनही मॅच संपलेली नाही. एका धावेची गरज आहे. नवीन बॅटर लगेच पाठवायचंय. टॉस ना अजून मॅच तर जिंकू दे. अजून एक मोठा लॉट बाकी आहे. हा पूर्ण लॉट बाकी आहे सळवेचा. वाजले किती 3:30 झाले. 5 वाजतील संपायला हे सगळं. नंतर एक एक ओव्हर घ्यायला लागतील. चालूच तुम्ही वेट केलं. 9 वाजता चालू केलं. 9 नाही 9:30 ला. मॅच इथे जिंकली आहे अर्थात टीम कुसरूड संघाने. चला टॉस साठी या. विजय दादा कॅप्टनला पाठवा प्लीज. आणि टीम वाटोळे